नमस्कार मित्रांनो, लेअर पक्षी कल्स करताय का? मग ह्या 3 गोष्टी मात्र लक्षात असू द्या. नंबर 1, घाई करू नका. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की मार्केटमध्ये अशी रॅन्डम अफवा पसरली जाते की पक्ष्यांचे रेट, कलिंगचे रेट खूप कमी होणार आहेत किंवा एगचे रेट खूप कमी होणार आहेत, लगेच सेल करून टाका. अशा वेळेस घाई गडबडीत जर पक्षी कल्स केले तर आपलं फीड उरलेलं असतं, आपला जो प्रॉफिट व्हायचा असतो तोही होत नाही. म्हणून मित्रांनो, आपलं स्वतःचं माइंड वापरायचं, ऑब्झर्व करायचं, सिच्युएशन काय आहे त्यानुसार बघा की तुमच्याकडे फीड किती उरलेलं आहे आणि फीड संपल्यावरच मात्र पक्षी कल्स करा. नंबर 2, मित्रांनो, जर पक्षी 90 वीक अबाव असतील, पक्ष्यांचं प्रोडक्शन 75च्या खाली आलेलं असेल आणि जर कल्सला त्यावेळेस चांगला रेट भेटत असेल, एकची सेल क्वालिटी कमी झालेली असेल, तर मित्रांनो ही वेळ आहे पक्षी कल्स करण्यासाठीची. माइंडफुलनेस वापरा आणि पक्षी कल्स करा. नंबर 3, मित्रांनो, ज्यावेळेस बरेच फार्मर, सगळेच नाही, खूप सारे फार्मर असं करतात की ज्यावेळेस पक्षी कल्सला द्यायचे त्या दिवशी पक्ष्यांना काहीच नाही घालायचं, पक्ष्यांना उपाशीच ठेवायचं. मित्रांनो, तसं करू नका. त्यांनी आपल्याला खूप काही दिलेलं असतं, त्यामुळे मित्रांनो आपली खूप भरभराट झालेली असते पक्ष्यांमुळे. म्हणून ज्या दिवशी पक्षी कल्सला जाणार आहेत त्या दिवशी पक्ष्यांना मात्र पोटभर खाऊ द्या. कारण मित्रांनो, पैसा मोजता येतो, माणुसकी नाही. धन्यवाद.